नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 23 जूनच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. कोल्हापूर जिल्ह्यातील 1,08,000 एकल महिलांसाठी विशेष धोरणात्मक प्रयत्न. एकल महिला धोरणाबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेत विविध उपाययोजनांवर चर्चा. कोल्हापूरचे काम राज्यासाठी पथदर्शी ठरेल. डॉक्टर जस्मीन. रायंदेवाडीत 44 लाखांच्या नळपाणी योजनेचे लोकार्पण. घराघरात नळाद्वारे पाणी, ग्रामस्थांना मोठा दिलासा. माजी आमदार राजेश पाटील यांचे पाणी संवर्धन आणि लोकसहभागाचे आवाहन. पावसाने ओढ दिल्याने नूर ग्रामस्थांचे वरुण देवतेला साकडे. गावातील सर्व देवदेवतांना जलाभिषेक घालून चांगल्या पावसासाठी प्रार्थना. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. शेतकरी सुखी व्हावा अशी सामूहिक प्रार्थना. 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान पोलीस परेड ग्राउंडवर अग्निवीर भरती. 5 जिल्ह्यातील युवकांसाठी भरती प्रक्रिया. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. भरती गुणवत्तेवरच होणार. आर्थिक आमिषाला बळी पडू नका. कर्नल प्रशांत सिंग. रचना गावडे यांच्या पाठपुराव्याला यश. धुमडेवाडी बागिलगेसाठी नवी होडी उपलब्ध. शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी. लोकार्पण सोहळ्यास ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती. शिवराज महाविद्यालयात क्रीडा, NCC आणि NSS विभागातर्फे योग दिन साजरा. आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेतील विजेत्या सुरेखा कळसगोंडा यांचा सत्कार. योगामुळे निरोगी आणि तंदुरुस्त जीवन शक्य. सुरेखा कळसगोंडा. फादर आग्नेल स्कूलमध्ये विद्यार्थी नेतृत्व गौरव सोहळा उत्साहात. शैक्षणिक प्रगतीसोबत नेतृत्व आणि जबाबदारीची जाणीवही महत्त्वाची. सुनील कानेकर. शालेय निवडणुकीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान. समाज प्रबोधन आणि आरोग्य जनजागृतीत योगदानाची दखल. डॉक्टर NT मुरकुटे यांचा संजीवन सन्मान 2026-27 जाहीर. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणि लोकजागृतीच्या कार्याचा गौरव.